नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आता आपण बघणार आहोत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधले बेसिक टर्म कोणत्या आहेत, कशा आहेत आणि कशा पद्धतीने त्याला अप्लाय करून उदाहरण सोडवता येतील हे बघायचं आहे. ऍक्च्युअली याचे प्रूफ पण आहेत, पण प्रूफ आपण नंतर बघूया. पण आता जस्ट सुरुवात आपण कशापासून करणार आहे की जे काय फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले कशा पद्धतीने तयार झालेत आणि कसे युजफुल आहेत आपल्याला ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी बघा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, आता याच्यामध्ये काय सांगितलं, एक फंक्शन दिलंय, त्याची डोमेन आणि रेंज दिल्या. याच्यावरून काय करायचं हे आपल्याला ठरवायचं की नेमकं तर y sin इनव्हर्स x. एक्झॅक्टली टर्म आता लक्षात घ्यायची असेल तर मग आता तुमच्या लक्षात येईल, आपण एखादी टर्म घेतली, समजा y sin x घेतला. y काय घेतला, sin x. तर हा साइन मी जर इकडे आणला तर काय होणार आहे, sin इनव्हर्स y x. तर ही टर्म तयार होईल. बरोबर, ही टर्म काय तयार झाली. म्हणजे याचा आपण इनव्हर्स घेतला. काय घेतला, इनव्हर्स. लक्षात घ्या, इनव्हर्स ही टर्म तयार झाली. मग आता तुमच्या लक्षात येईल की फंक्शन आपण काय केलं, y sin इनव्हर्स x. आता मी काय घेतलं, आता y sin x. तसं आता मला फंक्शन इथे घेताना काय घेतलं मी, y sin इनव्हर्स x. म्हणजे हे जर फंक्शन आपण असं घेतलं y sin इनव्हर्स x, बघा y sin इनव्हर्स x, तर येणारी टर्म काय घेणार आहे बोला, इथे लक्षात घ्या y sin इनव्हर्स x. sin मी इकडे आणला तर sin y x. तर ही टर्म तयार होते या पद्धतीने. इज दॅट क्लियर? मग आता हे जर लक्षात आलं असेल तर मग पुढचा पार्ट आपल्याला काय बघायचं, जर तुमचं फंक्शन y sin इनव्हर्स x, आता याचे ग्राफ वगैरे आहेत, एवढा वेळ नाही की आपल्याला ते ग्राफ वगैरे तुम्ही टेक्स्टबुक मध्ये अगदी डिटेल दिले त्याचं जर वाचन केलं तरी सुद्धा लक्षात येईल. पण ते महत्त्वाचं बेसिक सांगतो की y sin इनव्हर्स x, त्याचा डोमेन काय येतो, -1 आणि 1. म्हणजे -1 आणि 1 ची ह्याचा डोमेन येतो आणि त्याची रेंज जी येणार आहे -π/2 आणि π/2. लक्षात घ्या, -π/2 आणि काय घेणार आहे, π/2. ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची बघायची. आता उदाहरणार्थ बघितलं दुसरं, y cos इनव्हर्स x. y cos इनव्हर्स x म्हणजे की त्याला -1 आणि 1 आला, तो कुणाच्या दरम्यान असणार आहे, 0 आणि π. 0 आणि π. लक्षात घ्या, इथं कुणाच्या दरम्यान असणार आहे, 0 आणि π. आता इथं महत्त्वाचा पार्ट आहे की याच्यामध्ये -1 आणि 1 इन्क्लुडेड आहे. तुम्हाला आपण मागच्या वर्षी आकड्यात बघितलं होतं स्क्वेअर ब्रॅकेट, नाही का, स्क्वेअर ब्रॅकेट आणि ब्रॅकेट. तर याचा मीनिंग काय होतं, याला ओपन आपण काय म्हणलं होतं, ओपन इंटरव्हल आणि क्लोज्ड इंटरव्हल. ओपन इंटरव्हल मध्ये दोन्ही टर्म आपण काय घेतल्या होत्या, तयार घेतल्या होत्या. म्हणजे इथं याच्यामध्ये -1 आणि 1, इथं काय घेतलं -1 आणि 1 इथं घेणार आहे आपण. आणि ह्याच्या वेळी गोल ब्रॅकेट येतील, म्हणजेच आपण स्क्वेअर जे आपण हे ब्रॅकेट म्हणणार आहे, या ब्रॅकेट मध्ये आपण काय म्हणणार आहे, क्लोज्ड ब्रॅकेट. बरोबर, मग क्लोज्ड ब्रॅकेट मध्ये काय करणार आहे, तर त्या दोन्ही टर्म आपल्याला काय करायचे, घ्यायच्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्याचे काय करायचे, आन्सर्स तयार करायचे. ओके, तर आता y tan इनव्हर्स x, ह्याचा डोमेन काय, r. r मीन्स एनी रियल नंबर, देन π/2 आणि π/2. बघा -π/2 आणि π/2 च्या दरम्यानचे नंबर असतील. जेवढे नंबर आहेत तेवढेच इन्क्लूड करायचे, -π/2 आणि π/2 इन्क्लूड होत नाही. इथं कॉट साठी 0 आणि π सोडून उरलेले आतमधले जेवढे टर्म आहेत त्या सगळ्या घेता येतील. त्याचबरोबर sec इनव्हर्स x मध्ये काय सांगितलं, r -1 म्हणजे -1 आणि 1 ही व्हॅल्यू सोडून, म्हणजे याचं मीनिंग काय की π/2 च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सोडून उरलेल्या सगळ्या व्हॅल्यू 0 to π च्या दरम्यानच्या असणाऱ्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला इथे इन्क्लूड होत आहेत. आणि याच्यामध्ये काय केलं, 0 सोडून -π/2 आणि π/2 च्या दरम्यान जेवढे नंबर आहेत ते इथे काय करतात, इन्क्लूड होतात. म्हणजे -1 आणि 1 च्या दरम्यान होऊ शकते. म्हणजे लक्षात घ्या, sin इनव्हर्स x आणि cosec इनव्हर्स x सेम टर्म आहे, फक्त इथं या -1 1 आणि इथं काय घेतलं 1, r मधून तो मायनस म्हणजे रियल नंबर मधून जाऊ शकतो. म्हणजे या पद्धतीने बेसिक कन्सेप्ट तुम्ही बघितला तर इथं हा चार्ट आपल्याला जेई साठी किंवा सीईटी साठी उपयोगी पडू शकतो. त्याचा डोमेन सांगा किंवा रेंज सांगा, असा जर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. इज दॅट क्लियर? ओके, आता त्याच्यानंतर काही फॉर्म्युले आहेत. आता कोणते फॉर्म्युले, तर साइन इनव्हर्स चे इथं आपल्याला आता काय बघायचं, लक्षात घ्या, साइन इनव्हर्स साइन इनव्हर्स x असेल तर त्याचा काय करू शकतो आपण, कोसेक इनव्हर्स 1/x घेऊ शकतो. नेक्स्ट कॉस इनव्हर्स x असेल तर सेक इनव्हर्स 1/x घेऊ शकतो. त्याच्या बरोबर टॅन इनव्हर्स x असेल तर कॉट इनव्हर्स 1/x घेऊ शकतो. हे आपल्याला ऍप्लिकेशन वापरायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं त्याचबरोबर कोसेक इनव्हर्स x साइन इनव्हर्स 1/x, त्याचबरोबर सेक इनव्हर्स x कॉस इनव्हर्स 1/x घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कॉट इनव्हर्स x टॅन इनव्हर्स 1/x ही टर्म घेऊ शकतो. त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे
साइन इनवर्स साइन एक्स इज इक्वल टू एक्स हा कोणाच्या दरम्यान येतो तर इथं लक्षात घ्या महत्त्वाची टर्म साइन इनवर्स साइन एक्स इज इक्वल टू एक्स मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू काय दिलाय पाय बाय 2 म्हणजे हा एक्स जो आहे तो मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 च्या दरम्यान आहे ह्याच्यामध्ये मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 इन्क्लूड आहे लक्षात घ्या इथं सुद्धा -1 आणि 1 च्या दरम्यानचा एक्स आहे म्हणजे साइन आणि साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स दाखवायचं टर्म मागो पुढे असते तर आन्सर त्याचं एक्सच येणार आहे लक्षात घ्या इथं सुद्धा सेम तीच प्रोसेस आहे cos इनवर्स cos x is equal to x घेत आहे म्हणजे -1 is less than equal to x is less than equal to 1 आणि 0 to pi च्या दरम्यान cos च्या दरम्यान tan inverse tan x is equal to x minus pi by 2 is less than x is less than pi by 2 तसंच tan inverse tan x असंही लिहू शकतो मग cot sec आणि cosec चं पण आपण तसं काय करू शकतो नियोजन करू शकतो त्याच बरोबर आता हे तीन फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत काय आहे तो sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2 ओके sin इनवर्स x plus cos इनवर्स x is equal to काय तो पाय बाय 2 त्याच बरोबर sec इनवर्स x plus cosec इनवर्स x is equal to पाय बाय 2 आणि tan इनवर्स x plus cot इनवर्स x is equal to पाय बाय 2 याचाही आपल्याला प्रूफ उपयोगात आणायचा आहे आणि हे आपण प्रूफ करून दाखवलेलं होतं कुठे दाखवतोय आठवतंय डेरिव्हेटिव्ह मध्ये हा पार्ट आहे आपल्याला प्रूफ करून दाखवलेला आहे आपण ओके त्याच्यामध्ये पण इनवर्स फंक्शन आहे तेही आपण अप्लाय करणार आहोत तिथं बघितले सेम तीच प्रोसेस आहे फक्त इथं जरा डिटेल्स मध्ये त्यांनी काय केले दिलेलं आहे त्याच बरोबर sin इनवर्स -x असेल तर आपण काय घेणार आहे मायनस sin इनवर्स x घेणार आहे त्यासोबत cos इनवर्स -x असेल तर पाय मायनस cos इनवर्स x कारण cos ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते म्हणून आपण पाय मायनस cos इनवर्स x घेणार आहोत आणि लास्टला tan इनवर्स x इज इक्वल टू काय घेणार आहे बोला मायनस tan इनवर्स x मायनस काय घेणार आहे tan इनवर्स x तर अशा पद्धतीने हे स्वरूप आपल्याला बघायचं आहे उत्तर तयार करायचे आहेत आणि याचा यूज करायचा आहे ओके आता याच्या पुढचे ओके त्याच्यानंतर आता आपण बघणार पुढचा पॉइंट काय सांगितलाय तर tan इनवर्स x plus tan इनवर्स y is equal to tan इनवर्स x plus y upon 1 minus xy आता इथं कंडिशन रिक्वायर्ड काय करते लक्षात घ्या की x is greater than 0 y is greater than 0 and xy is less than 1 होय xy is less than 1 कंडिशन रिक्वायर्ड बघा xy is less than 1 म्हणजे हा जो xy आहे तो 1 पेक्षा कसा असणार आहे लहान त्यावेळी ही रिक्वायर्ड कंडिशन काय घेणार आहे tan इनवर्स x plus y upon 1 minus xy आणि अजून एक कंडिशन आहे जर xy is greater than 1 असेल xy is greater than 1 असेल तर tan इनवर्स x plus y upon 1 minus xy च्या अगोदर काय घ्यायचं आहे पाय काय घ्यायचं आहे पाय प्लस tan इनवर्स x plus y upon 1 minus xy हे सुद्धा फॉर्म्युला आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पण वापरलेले आहेत ओके आणि त्याच्यानंतर tan इनवर्स x minus tan इनवर्स y is equal to tan इनवर्स x minus y divided by 1 plus xy याची कंडिशन एकच आहे x is greater than 0 आणि y is greater than 0 तर हे सगळं आपल्याला काय करायचं तर हे जो एक्सरसाइज 3.3 आहे त्याच्यासाठी यूज करायचा आहे ओके आता एक्सरसाइज 3.3 आपल्याला बघायचा आहे एक्सरसाइज 3.3 मध्ये काय सांगितलंय फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग मागच्या वेळी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपण काढले होते कोणाच्या दरम्यान काढले होते 0 इज लेस दॅन और इक्वल टू x is less than 2 pi तर या दरम्यानच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपण फाइंड आउट काढले होते आता इथे काय करायचंय प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायचे आहेत पण यांची ब्रांच लक्षात आली पाहिजे म्हणजे sin इनवर्स ची ब्रांच मागच्या वेळी आपण बघितली होती sin इनवर्स ची ब्रांच काय ते -π/2 आणि π/2 च्या दरम्यानची टर्म आहे सेम तीच प्रोसेस आपण इथे काय करायचंय म्हणजे यूज करायचंय म्हणजे काय घेतलंय तर sin इनवर्स 1/2 दिलाय तुम्हाला ओके तर मी असं केलं लेट sin इनवर्स 1/2 is equal to x घेतला sin इनवर्स 1/2 is equal to काय घेतला x मग मी काय केलं तर हा x इकडे आणला म्हणजे सॉरी हा sin इनवर्स तिकडे नाही देणार तर काय येणार आहे तुमचा sin x is equal to 1/2 येईल sin x is equal to काय येणार आहे 1/2 लक्ष द्या sin इनवर्स मी तिकडे नेलं तर काय घेतलं sin x is equal to किती घेतला 1/2 मग आता sin 1/2 ही व्हॅल्यू कोणाची आहे तर sin x is equal to sin π/6 ची आहे sin कुणाची आहे π/6 म्हणजेच x is equal to किती आला π/6 हॅलो x is काय आला π/6 जर तो sin π/6 हा बघा म्हणजे x is equal to π/6 ही व्हॅल्यू आली तर मग आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची आहे मग आता प्रिन्सिपल व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे बघा द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ branch of sin inverse x किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू branch of sin inverse x is
काय घेतली होती बोला, साइन इनवर्स एक्स इज काय घेतली होती मायनस पाय बाय 2 आणि काय घेतला होता पाय बाय 2. तर या दोघांच्या दरम्यान आहे. मग आता ही आलेली जी व्हॅल्यू आहे sin x इज इक्वल टू sin पाय बाय 6 म्हणजेच काय घेणार आहे मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे x इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे पाय बाय 2 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे पाय बाय 2. मग काय करता येईल देअरफॉर x इज इक्वल टू किती आला पाय बाय 6. मग आपल्याला याच्यावर व्हॅल्यूज काय म्हणतात देअरफॉर मग काय घेणार आहे द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स किती येणार आहे 1/2 इज साइन इनवर्स 1/2 इज किती घेणार आहे पाय बाय 6. तर अशा पद्धतीने हे काय करायचं आहे आन्सर आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या साइन इनवर्स 1/2 घेतलाय मी काय केलेला कन्वर्ट साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू x घेतला तर sin x इज इक्वल टू 1/2 आला. 1/2 व्हॅल्यू आहे कुणाची sin पाय बाय 6. मग याच्यावरून sin x इज इक्वल टू sin पाय बाय 6 इट्स ओके. पण कुणाच्या दरम्यान आहे तो मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू पाय बाय 2 आणि मग हा दरम्यान आहे का तर आहे 100% आहे. मग काय घेतलं x इज इक्वल टू काय घेतला पाय बाय 6. मग मी काय केलं द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ब्रँच ऑफ साइन इनवर्स x इज कुणाच्या दरम्यान दाखवायचो आपल्याला मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 च्या दरम्यान दाखवायचं आहे आणि म्हणून मी घेतलं द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ साइन इनवर्स 1/2 इज पाय बाय 6. साइन इनवर्स 1/2 इज काय घेतलं पाय बाय 6. तर या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं सेम तीच प्रोसेस आपल्याला इथं पण यूज करायची आहे. ठीक आहे. मग आता कॉस इनवर्स काय दिलाय फटाफट सांगू शकताय कॉस इनवर्स काय दिलाय तुम्हाला बोला कॉस इनवर्स काय घेणार आहे कशा पद्धतीने तर मी इथं दाखवता येईल. इथं आता काय दिले कोसेक इनवर्स 2 दिलाय राइट. आता कोसेक इनवर्स 2 दिलाय तर आपण इथं सेम तीच प्रोसेस घ्या लेट काय घेणार आहे बोला कोसेक इनवर्स 2 इज इक्वल टू x घेतला बरोबर. मग आता हा कोसेक इनवर्स तिकडे नेला तर काय होणार आहे कोसेक x इज इक्वल टू 2 आला कोसेक x इज इक्वल टू 2 आला. मग आता मला सांगा कोसेक x इज इक्वल टू 2 तर 2 ही व्हॅल्यू आहे कुणाची 2 ही व्हॅल्यू कुणाची आहे कोण सांगेल बोला 2 ही व्हॅल्यू आहे कुणाची त्याचा रिसिप्रोकल इथं दाखवलंय 1/2 चा रिसिप्रोकल म्हणजे 2 येणार आहे. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला काय घेणार आहे कोसेक x इज इक्वल टू कोसेक पाय बाय 6 घेतला कोसेक पाय बाय 6 म्हणजेच पुन्हा x इज इक्वल टू काय घेतला किती घेतला पाय बाय 6 x इज इक्वल टू पाय बाय 6 आला बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा कुणाच्या दरम्यान आला हेही महत्त्वाचं आहे. बोला कुणाच्या दरम्यान येऊ शकतो मग मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू काय घेतला पाय बाय 2 ओके. मग बट काय आहे द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ बरोबर किंवा द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ब्रँच ऑफ काय घेणार आहे कोसेक इनवर्स x इज काय आली होती मगाशी आपण काय बघितली होती तर ही व्हॅल्यू बघितली होती पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 पाय बाय 2 मायनस काय घेतला होता 0 मायनस काय घेतला होता 0. तर 0 सोडून बघा लक्षात घ्या 0 सोडून कोसेक इनवर्स x इज मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 तर 0 सोडून आपण ही काय केली होती व्हॅल्यूज तयार केली होती आणि ही व्हॅल्यूज घेतल्यानंतर मग देअरफॉर काय म्हणणार आहे द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ काय घेणार आहे कोसेक इनवर्स 2 इज काय घेणार आहे पाय बाय 6. म्हणजे तुमचं सेम आन्सर या पद्धतीने सिद्ध काय करता येईल लिहिता येईल. ओके ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर याचा 3 बघणार आहोत. काय दिलंय बघा tan इनवर्स -1 दिलंय. आता tan इनवर्स -1 याच्या काय व्हॅल्यू बदलत नाहीत मग सेम त्याच पद्धतीने प्रोसेस करूया. काय घेतला tan इनवर्स काय घेतला -1 इज इक्वल टू x घेतला. ठीक आहे. जर मी हा x इकडे आणला तर मग येणारी माझी व्हॅल्यू काय झाली बोला tan x इज इक्वल टू काय झाला -1. लक्षात घ्या मी ऍक्च्युअली tan इनवर्स तिकडे नेतोय म्हणजे tan x तयार झाला -1 झाला. आता -1 व्हॅल्यू म्हणजे कुणाची आली tan x इज इक्वल टू -1 म्हणजे काय घेतला tan पाय बाय 4. लक्षात घ्या tan किती आला पाय बाय 4. मग मायनस tan पाय बाय 4 म्हणजेच काय घेणार आहे tan x इज इक्वल टू tan मायनस पाय बाय 4 ही व्हॅल्यू तयार झाली. मग देअरफॉर x इज इक्वल टू किती गेला मायनस पाय बाय 4. आता याचा जो ब्रांच प्रिन्सिपल ब्रांच काय सांगत्या तर बघा काय सांगत्या तर पाय बाय 2 तो कसा मायनस इज लेस दॅन काय घेणार आहे x इज लेस दॅन पाय बाय 2.
ओके, म्हणजे द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांचेस ऑफ काय घेणार आहे tan इनवर्स x इज काय घेणार आहे बोला. इथं आता ब्रॅकेट जो आहे तो आपला कसा राहणार आहे अशा पद्धतीने ब्रॅकेट आहे बरोबर. इथं कसं आहे क्लोज्ड इंटरव्हल आहे म्हणजेच -π/2 इज ले आणि काय घेतला π/2 हा महत्वाचा पार्ट आहे. ओके, आणि मग काय घेणार आहे द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ काय घेतला tan इनवर्स -1 इज किती येणार आहे -π/4 इज काय घेतला -π/4. तर अशा पद्धतीने हे उत्तर काय करायचं आहे तयार करून घ्यायचं आहे. ओके, आता दुसरा क्वेश्चन आपल्याला दिला असेल तीच प्रोसेस आहे. काय दिलंय बघा tan इनवर्स -√3 बघा tan इनवर्स काय दिलाय -√3. मग आता सेम प्रोसेस काय घ्या tan इनवर्स -√3 इज इक्वल टू काय घेऊया x घेतला. ओके, मग आता tan इनवर्स तिकडे न्या म्हणजेच काय घेतला tan x इज इक्वल टू काय घेतला -√3 होय की नाही. मग आता tan इनवर्स -√3 आला तर मग काय घेणार आहे tan x इज इक्वल टू -√3 म्हणजेच tan कुणाची व्हॅल्यू येते π/3 बरोबर. tan 16 म्हणजेच π/3. मग आता इथं काय घेता येईल मग tan x इज इक्वल टू tan -π/3 ही व्हॅल्यू घेते म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू जी येणार आहे ती x इज इक्वल टू काय घेतला -π/3 बरोबर. आता याचं रिझन काय दाखवणार आहे याची ब्रँच येते ती कशी येते लक्षात घ्या -π/2 इज लेस दॅन x इज लेस दॅन π/2 बरोबर. मग आता हे असंच वाक्य टाका काय घेणार आहे द प्रिन्सिपल बरोबर द प्रिन्सिपल व्हॅल्यूज of principal values of किंवा principal values branches of tan inverse x is काय घेणार आहे ब्रॅकेट लक्षात घ्या -π/2 आणि काय घेणार आहे π/2 हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि मग therefore the principal value of कोण घेणार आहे tan इनवर्स -√3 बरोबर इज काय घेणार आहे बोला -π/3 काय घेणार आहे -π/3 या पद्धतीने याचं काय करताय. ओके, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काय sin इनवर्स 1/√2 काय लिहिणार आहे. आता हा सुरुवातीचा जो क्वेश्चन आपण सोडला सेम त्याच प्रकारे. मग आता लगेच लक्षात येईल काय लिहिणार आहे sin इनवर्स 1/√2 इज इक्वल टू x बरोबर. मग काय घेणार आहे sin x इज इक्वल टू 1/√2 बरोबर. मग आता sin x इज इक्वल टू 1/√2 1/√2 व्हॅल्यू कोणाची आहे बोला सांगा बरं. sin x इज इक्वल टू sin π/4 तर x इज इक्वल टू किती आला π/4 x इज इक्वल टू काय आला π/4. मग याची प्रिन्सिपल ब्रांच काय ते -π/2 इज लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू लक्षात घ्या π/2 बरोबर. -π/2 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू π/2. मग काय लिहिणार आहे द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ काय घेणार आहे sin इनवर्स x इज बघा स्क्वेअर ब्रॅकेट -π/2 आणि π/2 अशा पद्धतीने येणार आहे. मग काय घेणार आहे द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ काय घेणार आहे sin इनवर्स 1/√2 इज काय घेणार आहे π/4 इज काय घेणार आहे π/4. मग आता या पद्धतीने काय करायचं आहे उत्तर तयार करायचं आहे. आता त्याच्यानंतर इकडचा जो प्रश्न आहे सेम त्याच पद्धतीचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे cos इनवर्स -1/2 मग काय करणार आहे लेट cos इनवर्स -1/2 इज इक्वल टू x घ्या घेतला. आता x घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल cos x इज इक्वल टू -1/2 बरोबर. आता -1/2 आला. आता -1/2 येते कुणाची व्हॅल्यू बोला बरं cos x इज इक्वल टू cos किती घेतला π/3. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा -cos π/3 तर याला पॉझिटिव्ह मध्ये कव्हर करा. मग यासाठी तुमचा एक फॉर्म्युला आहे कोणता आहे तो बोला cos π x इज इक्वल टू काय तो -cos x. तर हा फॉर्म्युला काय करू अप्लाय करून घ्यायचा.
ओके, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो निगेटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये कसा असतो निगेटिव्ह, कारण तो आपल्याला दोन्हीच्या दरम्यान दाखवायचा आहे म्हणून त्याला पॉझिटिव्ह मध्ये करून घ्या. मग ती व्हॅल्यू जर आली cos x आणि cos π, कारण हा कुणाच्या दरम्यान आहे, याची जे ब्रँच येते ते 0 to π च्या दरम्यान येते. कुणाचे येते 0 to π. मग आता इथे घेताना काय घेणार आहे, व्हॅल्यूज कशी घेणार आहे, cos x cos π, म्हणजेच काय घेणार आहे, cos x मायनस च्या ऐवजी काय घेणार आता इथं cos π मायनस पाय बाय 3. तर x ची व्हॅल्यू आपण किती घेतली, पाय बाय 3 घेतली. मग आता तुमच्या लक्षात येईल cos x cos काय घेणार आहे 3 पाय मायनस पाय डिवाइडेड बाय 3, म्हणजेच येणारी व्हॅल्यू आली cos x cos 3 पाय म्हणजेच 2 पाय बाय 3, म्हणजेच x किती आला 2 पाय बाय 3. x काय आला 2 पाय 3. मग याची ब्रांच काय सांगते, तर रिझन काय घेणार आहे 0 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे 2 पाय बाय 3 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे बोला, x घेतला तरी चालतोय. 2 पाय बाय 3 इज लेस दॅन काय घेणार आहे पाय, काय घेणार आहे पाय. मग आता येणारी व्हॅल्यू जर आपली अशी आली असेल तर मग प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ cos इनवर्स x इज काय येते बघा इन स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणजेच काय घेणार आहे कुठला ओपन इंटरवल काय घेणार आहे 0 आणि पाय, बरोबर. मग देअरफॉर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cos इनवर्स -1/2 इज 2 पाय बाय 3. तर हे या पद्धतीने काय करते आन्सर्स तयार करता येईल. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. इव्हॅल्युएट द काय सांगितलं फॉलोइंग. क्वेश्चन असा दिलाय tan इनवर्स 1 प्लस cos इनवर्स 1/2 आणि प्लस sin इनवर्स 1/2. आता दोघांमध्ये आपण इतर टर्म जी पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये जे बघितलंय सेम त्याच पद्धतीने प्रोसेस आहे. पहिला काय करा, tan इनवर्स 1 cosec इनवर्स 1/2 आणि sin इनवर्स 1/2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. कशा काढायच्या, तर फर्स्ट पार्ट आपण असं करूया, tan इनवर्स 1 इज इक्वल टू काय घेऊया x घेतला. ओके, तर मग तुमचं काय घेणार आहे tan x इज इक्वल टू 1 आला. tan x इज इक्वल टू 1 आला तर मग तुमच्या लक्षात येईल की tan x इज इक्वल टू काय घेणार आहे tan पाय बाय 4. ओके, तर x इज इक्वल टू किती आला पाय बाय 4. जर x इज इक्वल टू पाय बाय 4 आला तर देअरफॉर मग काय घेणार आहे बोला tan इनवर्स 1 इज इक्वल टू पाय बाय 4. मग आता याची कंडिशन तुम्हाला माहिती आहे. कोणती कंडिशन येते, तर याची कंडिशन लिहूया मायनस पाय बाय 4 इज लेस दॅन काय घेणार आहे बोला पाय बाय 4, बरोबर. सॉरी, मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन पाय बाय 4 इज लेस दॅन काय घेणार आहे पाय बाय 2. तर ही त्याची कंडिशन रिक्वायर्ड झाली. म्हणजे हा पहिला पॉइंट आपण तयार केला. फार तर ही कंडिशन आपण अशी लिहू शकतो, इथं खाली लिहा म्हणजे एका खाली एक टर्म तयार होईल. इथं रिझन आपण तुम्ही इथं पुढे लिहिलं तरी चालेल किंवा खाली लिहा. काय लिहिणार आहे बघा, मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन पाय बाय 4 इज लेस दॅन काय घेणार आहे पाय बाय 2, बरोबर. ही पहिली कंडिशन रिक्वायर्ड झाली. आता सेम तीच प्रोसेस दुसरी इथंच बसवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिन्हीच्या व्हॅल्यू एका परफेक्ट लक्षात आले तर मग काय प्रॉब्लेम येत नाही. आता इथं cos इनवर्स 1/2 दिलाय, मग काय घेणार आहे cos इनवर्स 1/2 इज इक्वल टू y घेऊया. cos इनवर्स 1/2 इज इक्वल टू काय घेतला y. मग आता मला सांगा cos इनवर्स 1/2 इज इक्वल टू y घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल cos y इज इक्वल टू किती आला 1/2. आता cos y इज इक्वल टू 1/2, तर 1/2 व्हॅल्यू कुठल्या टर्मची येते की जिथं cos ची व्हॅल्यू आपल्याला किती आली पाहिजे 1/2 आली पाहिजे. मग आता कोण सांगेल cos 1/2 व्हॅल्यू कुठल्या टर्मची येईल बोला बरं, पटापट सांगू शकताय. काय सांगते cos y इज इक्वल टू cos किती घेणार आहे पाय बाय 3, बरोबर. मग काय घेतला y इज इक्वल टू काय घेतला पाय बाय 3. मग आता देअरफॉर इथं काय करू शकतो cos इनवर्स 1/2 इज इक्वल टू पाय बाय 3. मग आता याची कंडिशन तुम्ही सांगू शकताय. काय कंडिशन देणार आहे बोला फटाफट. काय घेणार आहे 0 इज लेस दॅन इक्वल टू पाय बाय 3 इज लेस दॅन इक्वल टू काय घेतला पाय, बरोबर. तर ही त्याची कंडिशन आली 0 टू पाय या पद्धतीने घेतलेला. आणि तिसरा पार्ट आपल्याला काढायचा आहे. कोण काढायचा आहे sin इनवर्स 1/2 इज इक्वल टू किती घेऊया z घेऊया. मग काय घेणार आहे sin z इज इक्वल टू किती आला 1/2 आला,
बरोबर. साइन झेड इज इक्वल टू किती आला 1/2. मग आता साइन झेड इज इक्वल टू 1/2 आला. 1/2 व्हॅल्यू कुणाची येते साइन झेड इज इक्वल टू साइन किती येणार आहे π/6. ओके ने मग झेड इज इक्वल टू किती घेणार आहे π/6. देयरफॉर मग काय म्हणता येईल साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू काय घेणार आहे π/6 घेते. ओके आणि मग देयरफॉर मग आता याची कंडिशन काय सांगणार आहे बोला -π/2 इज लेस दॅन इक्वल टू π/6 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे π/2. ही कंडिशन रिक्वायर्ड आहे. मग काय करणार आहे नाव मग आता पुन्हा तो हे घ्या टर्म कुठली दिली आपली बोला फटाफट काय घेतलंय tan इनवर्स 1 प्लस cos इनवर्स 1/2. cos इनवर्स किती घेतला 1/2 प्लस sin इनवर्स किती घेतला 1/2. बरोबर. cos इनवर्स 1/2 आणि sin इनवर्स किती घेतला 1/2. मग आता आलेल्या किमती भरून टाका. याची किंमत किती आली π/4 किंमत आली. बरोबर. π/4 tan इनवर्स 1 ची प्लस tan cos इनवर्स 1 किती आला π/3 आला आणि प्लस sin इनवर्स 1/2 किती आला π/6 आला. बरोबर. आता आपल्याला काय करायचं याचा बेस इक्वल करायचा आहे. आता बेस इक्वल केला तर एलसीएम त्याचा किती येणार आहे 12 एलसीएम येईल. बरोबर. 12 एलसीएम येईल म्हणजेच कसं घेणार आहे तर 4 3 आणि 6 ने काय केला भाग केला पाहिजे. मग असा येणारी व्हॅल्यूज कुठली आली 12 आली. मग आता 4 3 चा 12 म्हणजे 3π/12 आला प्लस इथे किती येणार आहे 4π/12 आला. बरोबर ना आणि प्लस इथे किती येणार आहे 2π/12 आला. म्हणजे पूर्ण इक्वेशनला आपण जर मल्टिप्लाय केलं 12/12 ने ते मल्टिप्लाय केलं तर ही टर्म तुमची या पद्धतीने जाईल. म्हणजे ह्याला कितीने पहिल्याला कितीने मल्टिप्लाय केलं 3/3 ने. ह्याला कितीने मल्टिप्लाय केलं बोला 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 कितीने 4/4 ने आणि दुसऱ्याला 2/2 ने मल्टिप्लाय केलं. बेस इक्वल झाला. मग आता तुमच्या लक्षात येईल किती येणार आहे 3 + 4 7 + 2 9 आलं. मग पुन्हा हे डिवायडेशन करा 3 3 जा 9 3 4 जा म्हणजे फायनल आन्सर किती आलं 3π/4. फायनल आन्सर किती आलं 3π/4. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 आपल्याला बघायचं आहे. आता मगाशी आपण जशा व्हॅल्यूज काढल्या सेम त्याच आहेत. बघा 1 नंबरचं एक्झाम्पल सोडून 2 नंबरचं जवळजवळ सेम आहे. काय दिले तुम्हाला cos इनवर्स 1/2 इज इक्वल टू काय घेऊया x घेतला. आता जर हा x घेतला तर मग काय घेणार आहे बोला cos x इज इक्वल टू किती आला 1/2. कुणाची व्हॅल्यू होते cos x इज इक्वल टू काय घेणार आहे cos π/3 म्हणजे x इज इक्वल टू किती घेतला π/3. मग आता याची रिक्वायर्ड कंडिशन काय घेणार आहे 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू π/3 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे बोला पाय घेणार आहे. बरोबर. हा पहिली कंडिशन रिक्वायर्ड झाली. सेम इथं सुद्धा सेम तीच प्रोसेस करणार आहे. काय करणार आहे फटाफट सांगा. आता इथं sin इनवर्स म्हणजेच काय घेणार आहे sin इनवर्स 1/2 इज इक्वल टू y घेऊया. बरोबर. मग आता देयरफॉर इथं आता काय म्हणता येईल आपल्याला cos इनवर्स 1/2 इज इक्वल टू काय घेणार आहे π/3 ही व्हॅल्यू घ्या. आता इथं सुद्धा सेम तीच प्रोसेस काय घेणार आहे sin y इज इक्वल टू 1/2 म्हणजेच काय घेणार आहे sin y इज इक्वल टू काय घेतला sin π/6 तर y इज इक्वल टू किती येणार आहे π/6. रिक्वायर्ड कंडिशन काय सांगते -π/2 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे π/6 इज लेस दॅन इक्वल टू किती घेणार आहे π/2. मग आता येणारी व्हॅल्यूज पुन्हा काय घेणार आहे बोला sin इनवर्स 1/2 इज इक्वल टू sin इनवर्स 1/2 इज इक्वल टू किती घेतला π/6. ओके. मग आता ही व्हॅल्यू झाल्यानंतर मग आपण काय करणार आहे नाव आता काय करणार आहे मग cos इनवर्स 1/2 बरोबर प्लस 2 sin इनवर्स 1/2. मग आता येणारी व्हॅल्यू भरून टाका. काय काय आली याची व्हॅल्यू किती आली π/3 बरोबर प्लस 2 इंटू किती आला π/6 म्हणजेच किती आला π/3 प्लस 2 1 जा 2 2 3 जा म्हणजेच π/3 म्हणजे फायनल आन्सर किती येणार आहे 2π/3. फायनल आन्सर किती आलं 2π/3. तर या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं ठीक आहे. चला आता आपण काय करणार आहोत पुढचा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय पहिला पार्ट बघा पण दिशी लगेच लक्षात आलं पाहिजे tan इनवर्स √3 इज इक्वल टू काय घेणार आहे x. tan इनवर्स √3 इज इक्वल टू काय घेणार आहे x. मग आता तुमच्या लक्षात येईल मग काय घेणार आहे tan x इज इक्वल टू √3. आता tan x इज इक्वल टू √3 असेल तर मग व्हॅल्यू कुणाची आली tan x इज इक्वल टू √3 कुणाची येते tan π/3. बरोबर म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली तुमची π/3. x ची व्हॅल्यू किती आली π/3. मग x ची व्हॅल्यू π/3 मग कंडिशन रिक्वायर्ड काय सांगते बोला ना पटापट काय कंडिशन -π/2 इज लेस दॅन π/3 इज लेस दॅन किती घेणार आहे π/2.
ओके, आणि त्याच्यानंतर मग आता इथे x इज इक्वल टू पाय बाय 3 म्हणजेच काय घेणार आहे tan इनवर्स रूट 3 इज इक्वल टू काय घेणार आहे पाय बाय 3 पहिली व्हॅल्यू तयार झाली. ओके, आता दुसरी व्हॅल्यू काढायची आहे. काय दिले तुम्हाला सेक इनवर्स -2 दिलाय. सेक इनवर्स काय दिलाय -2 दिलाय. मग आता सेक इनवर्स -2 इज इक्वल टू काय घेऊया y, म्हणजेच काय घेणार आहे बोला सेक y. बरोबर, सेक y इज इक्वल टू -2. सेक y इज इक्वल टू -2. मग आता सेक y इज इक्वल टू -2 मग कुणाची व्हॅल्यू होते सेक y इज इक्वल टू काय घेणार आहे -सेक पाय बाय 3. बरोबर, आता तुम्हाला माहिती आहे इथं काय घेणार आहे सेक बघा सेक थीटा इज इक्वल टू सेक पाय थीटा. इथं आपण पॉझिटिव्ह अँगल बनवून घेऊया. हा मायनस आला म्हणजेच काय घेणार आहे सेक y इज इक्वल टू काय घेणार आहे बोला सेक पाय पाय बाय 3. अशा पद्धतीने टर्म तयार करून घेते. बरोबर, इथं लक्षात घ्या ज्यावेळी मायनस आहे सेक आणि कॉसच्या बाबतीत तेवढा बदल करायचा पाय थीटा हा फॉर्म्युला यूजच करायचा. मग काय घेणार आहे बोला इथं पटदिशी इज इक्वल टू सेक किती आला बोला 3 पाय पाय डिवाइडेड बाय 3 म्हणजे सेक 2 पाय बाय 3 म्हणजे सेक y इज इक्वल टू 2 पाय बाय 3 म्हणजेच y इज इक्वल टू किती आला 2 पाय बाय 3 आला. ही व्हॅल्यू आली. मग आता यांची कंडिशन रिक्वायर्ड सेकची व्हॅल्यू काय आली तुम्हाला माहितच आहे. काय आली बोला पटापट काय घेणार आहे 0 इज लेस दॅन इक्वल टू 2 पाय बाय 3 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे पाय. मग देअरफॉर काय घेणार आहे सेक इनवर्स -2 इज इक्वल टू काय घेतला 2 पाय बाय 3. मग आता त्याच्यावरून काय करणार आहे नाव काय घेणार आहे बोला tan इनवर्स रूट 3 मायनस सेक इनवर्स -2 इज इक्वल टू याची व्हॅल्यू काढायची. बरं, किमती काय काय किंमत बनवणार आहे बोला. पहिल्याची किती आली पाय बाय 3. हे किती आली पाय बाय 3 मायनस दुसऱ्याची किती आली 2 पाय बाय 3. बरोबर आहे की मग 2 पाय बाय 3. मग आता बेस इक्वल आहे म्हणजेच काय येणार आहे पाय -2 पाय डिवाइडेड बाय किती आला 3 आला. बरोबर ना, म्हणजेच येणारी व्हॅल्यूज किती आली बघा पाय -2 पाय म्हणजेच -पाय बाय 3. ही व्हॅल्यू तुमची आली -पाय बाय 3. ओके, आता यातला क्वेश्चन नंबर आपल्याला काय बघायचा आहे 4. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलंय कोसेक इनवर्स -√2 प्लस कॉट इनवर्स √3 घेतला. मग आता इथं अशी व्हॅल्यू काढता येईल बोला कोसेक इनवर्स -√2 इज इक्वल टू x घेऊया. मग आता कोसेक तिकडे नेला तर काय येणार आहे कोसेक x म्हणजेच काय घेतला कोसेक x इज इक्वल टू -√2. बरोबर, आता कोसेक x इज इक्वल टू -√2 आला तर मग काय घेणार आहे कोसेक x. बरोबर, कोसेक x इज इक्वल टू -√2 कुणाची व्हॅल्यू येते कोसेक पाय बाय 4. तर x बघा इज इक्वल टू मग काय घेणार आहे कोसेक पाय बाय 4 म्हणजेच कोणाला कोसेक x. बरोबर, म्हणजेच x इज इक्वल टू किती आला पाय बाय 4. कंडिशन काय सांगितल्या बोला पाय बाय 2 इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे x इज लेस दॅन इक्वल टू काय घेणार आहे बोला पाय बाय 2. देअरफॉर मग काय घेणार आहे कोसेक इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 4. मायनस किती घेतला पाय बाय 4. आता दुसरी व्हॅल्यू काढून घेऊया. कुणाची व्हॅल्यू काढायची कॉट इनवर्स √3. मग कॉट इनवर्स √3 कशी काढणार आहे कॉट इनवर्स √3 इज इक्वल टू y घ्या. कॉट इनवर्स √3 इज इक्वल टू काय घेणार आहे y घेतली. मग आता y घेतली तर मग काय घेणार आहे कॉट y इज इक्वल टू √3. आता कुणाची व्हॅल्यू येते हो कॉट y इज इक्वल टू कॉट पाय बाय 6. कॉट कुणाचे येते पाय बाय 6. मग काय घेतला y इज इक्वल टू किती घेतला पाय बाय 6. याची कंडिशन रिक्वायर्ड आहे कॉट आहे. मग कॉटची कंडिशन रिक्वायर्ड काय येते बोला कॉटची कंडिशन रिक्वायर्ड पटापट चला काय घेणार आहे मग बोला 0 इज लेस दॅन पाय बाय 6 इज लेस दॅन पाय. तर ही रिक्वायर्ड कंडिशन आहे. देअरफॉर मग काय म्हणणार आहे कॉट इनवर्स √3 इज इक्वल टू किती घेतला पाय बाय 6. किती घेतला पाय बाय 6. आणि मग फायनल आन्सर नाव काय घेणार आहे बोला नाव कोसेक इनवर्स -√2 बरोबर प्लस कॉट इनवर्स √3 इज इक्वल टू. आता ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची आहे. मग इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू किती आली आपली पाय बाय 4 प्लस दुसरी व्हॅल्यू किती आली पाय बाय 6. बरोबर, मग आता बेस इक्वल करा. काय करा -6 पाय प्लस 4 पाय डिवाइडेड बाय
किती आला 24. मग आता -6π + 4π किती येणार आहे -2π डिवायडेड बाय 24 म्हणजे फायनल आन्सर किती येणार आहे -π/12. याचा आन्सर किती आलं -π/12. तर अशा पद्धतीने